मॅच थांबवू नका प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट आहे. कारण की प्रत्येक टीमला आपण बरोबर 25 मिनिटांचा अवधी दिला एक सत्रासाठी. त्याच्यामुळे आता वेळ घेऊ नका, टायमर या ठिकाणी सेट आहे. मग शेवटच्या षटकामध्ये फिल्डर आत आला तर मात्र तुम्ही विचारूच शकत नाही की तो फिल्डर आतमध्ये कसा आला. 24 बॉलमध्ये 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रमोद आलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन प्रमोद गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. आमदार चषक 2026 पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, दुसरी रात्र या स्पर्धेची. दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं सुरू असलेली स्पर्धा. आणि इथे प्रमोदच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. फलंदाज अमर धुलेनं ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती वार केला अमर धुलेनं. स्ट्राईक मिळालीच नव्हती आणि आता मात्र जशी स्ट्राईक मिळाली तसं मात्र ए स्ट्राईक त्यानं देखील केली आहे षटकारानं. ओ खोला टाकलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बॉल चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. तोपर्यंत धाव एकच आली आहे. एका धावानं धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 8 वरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. सर प्रत्येक सिक्सरला सावळे संघासाठी स्वप्नील दळवी यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आता कॅश प्राइज आपण एकदाच अनाऊन्स करू कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. ओके चला, मॅच कडे सर्वांचं लक्ष वेधून घेतो कारण की मॅच इतकी जबरदस्त हाय व्होल्टेज पाहायला मिळते आहे. हो पुन्हा एकदा अगदी आपण पाहता ड्राईव्ह केला बरोबर. अगदी फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेत. धाव इथून देखील आपण पाहताय सिंगलच पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने ते आक्रमण केलं प्रमोदच्या विरोधामध्ये. परंतु तदनंतर जर पाहिलं गेलं तर प्रमोदनं देखील अचूक टप्पा या ठिकाणी ताला देखील मिळवला आणि तो अचूक टप्प्यावरती आता इथून गोलंदाजी करत असताना. परंतु आता पुन्हा एकदा सॅकिंग एंडवरती आपल्याला अमर पाहायला मिळतोय. अमर धुले टीमचा कॅप्टन ऑन स्ट्राईक. हो लाऊड अपील पंचांकडे केली जाते आहे. आता खऱ्या अर्थाने इथून जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहताय बॉल पायावरती आदळलाय आणि दोन पायावरती बॉल आदळला आणि 2000चा कॅश प्राइज आलाय. अमर धुळेने जर एक 6 मारला तर दीप 2 मारले लगातार तर दीप भानुदास झुळे यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज आहे. एक सिंगल आली लेग बायच्या साह्यानं अगदी आपण पाहता लाऊड अपील झाली. परंतु कदाचित तो इम्पॅक्टच बाहेर असावा, ऑप्शन मिस करत असावा आणि ते पंचांनी पाहिल्यानंतर अगदी नॉट आउटच दिला. प्रमोद आता मात्र चांगले गोलंदाजी करतोय. हो ऑन साईडला खेचून मारलाय, फिल्डर आहेत. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे मस्तकावरती दस्तक दिलाय, ठोकलाय अमर धुलेनं. भव्य षटकार. यांच्याकडून 200 रुपये जमा झालेले आहेत. भरपूर कॅश प्राइज आहे. खरं तर मला मोजायलाच अर्धा तास जाईल. ओव्हर टू सर. ही काच होती की मॅच होती ते आता मात्र इथून पाहायला मिळेल. फटका काय सजवला. अगदी आपण पाहताय फलंदाज रोहिदास यांच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाला. हो इथून देखील अगदी आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा ओ इथे सर विकेट आहे का? ओके विकेट आहे. फलंदाज इथून बाद होतील रोहिदास. टी फॉर टॅक. जसं तसं प्रत्युत्तर. फलंदाज बाद.
आली आहे. अगदी आपण पाहता तिसरी विकेट आली आहे. ते आता मात्र सोमजाई 11 सावले टीमची आपण पाहता 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिथून मात्र तिसरी विकेट आली आहे. 16 या धावसंख्येवरती. अगदी जर पाहायला गेलं तर मात्र 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 16 धावा धावफलक्यावरती आहेत. अमर धुले अजूनही मैदानाच्या आतमध्ये सर होते. म्हणजे 18 बॉल आणि अजून 19 धावांची गरज आहे. 18 बॉल विजयासाठी 19 धावांची गरज. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळतंय, परंतु अशाच मॅचेस या खऱ्या अर्थाने शेवटच्या बॉलपर्यंत आणि हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅचेस या नेहमीच खऱ्या अर्थाने शेवटच्या बॉलपर्यंत आणि हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. सर हनुमानजी बोडके यांच्याकडून 3 सिक्सर आले तर 2000चा कॅश प्राइज आहे. आणि त्यातीलच एक मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच दर्जेदार. हो, हलक्या हाताने स्केअर करायचा होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पुन्हा एकदा अक्षय आलाय आणि पहिल्याच बॉलवरती मात्र अक्षयच्या विरोधामध्ये ती सिंगल धाव घेऊन मात्र 9 सेकंडवरती आलाय तो अमर धुले. अगदी जर पाहिलं गेलं तर अमरला देखील माहिती आहे की अक्षय इथून मात्र भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. हा टीमचा खऱ्या अर्थानं प्रमुख आश्रय आहे. त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ती प्लॅनिंगनुसार ते क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. त्याला सन्मान देणं फार गरजेचं आहे. त्याचं षटक इथून जर का निघालं ना तर मात्र येणाऱ्या कोणत्याही षटकामध्ये ते आक्रमण होऊ शकतं आणि त्यानं मात्र पहिल्या बॉलवरती ती सिंगल घेतली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 17वरती. 17 धावा धावफलकावरती 35 धावसंख्येची आवश्यकता असताना हो यावेळी देखील आपण पाहता ऑन साईडला केल्याचा होता. व्यवस्थित कनेक्ट झालाच नाही. डीपमध्ये चाललाय. काऊ कॉर्नरचे फिल्डर आलेत तोपर्यंत एकच जावेतून आपल्याला पाहायला मिळतं आहे. चांगलं क्रिकेट संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. समजदारीचं क्रिकेट कशा रीतीनं खेळलं जातं हे खऱ्या अर्थानं सोमजाई 11 सावले टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतं. आता माहिती आहे इथून अमर आणि त्याच्या साथीनं आपण जर पाहायला गेलं तर ओमकार धुलेला देखील की सिंगल डबलने देखील ही मॅच फिनिश होऊ शकते. अशा वेळी खऱ्या अर्थानं जोखीम उचलणं हे फार कठीण आहे, परंतु इथे अगदी आपण पाहताय रचनात्मक फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार जाईल. धावा 4 मिळतील. चौकार. बाजूने काढल्या बॉलला. बॉल सरळ चला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अमर धुलेच्या बॅट मधून चौकार. जर का पाचशे सगळ्यांचं बक्षीस आम्ही अनाऊन्स केलेलं आहे. ते एकदा का लागलं की मी स्वतः हायलाइट चेक केलं आणि सगळ्यांचं बक्षीस देईन. 26 धावा धावफलकावरती आलात. हो पुन्हा एकदा पाठीमागे शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने खेळलाय. बॉल चालला डीप फाईन लेग सीमा पार. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे अमर धुलेची. बॅक टू बॅक 3 चौकार. या स्पर्धेतील दुर्वा 11 सावले आयोजित आमदार चषक 2026 मधील ही दुसरी चौकाराची हॅट्रिक आली आहे. ती अमर धुलेच्या बॅटमधून. घरच्या मैदानावरती खेळत असताना गावच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय खेळलाय आज. कॅप्टन चला सीनातान. जबरदस्त इनिंग. हो यावेळी ऑन साईडला खेळायचा होता. दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडून आपण पाहताय अमर धुले यांच्या चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि विशाल दलवी यांच्याकडनं देखील 500. सर आपण स्कोर अपडेट करा फक्त किती बॉल मध्ये किती पाहिजेत. 30 धावा झाल्यात. आता 5 धावसंख्येची 5 रनची गरज आणि या दरम्यान पाहतो आपण कोल्हारे ग्रामपंचायत परिसरातील सर्व पदाधिकारी या स्पर्धेतून रजा घेतात. उद्योजक कृष्णा गाठे साहेब, त्याचबरोबर शिवसेनेच्या शाखा प्रमुख महेशदादा हजारे, भावेश बोंबे दादा, त्याचबरोबर माजी तंटमुक्ती अध्यक्ष नवनाथजी बागडे, जितेंद्र शिंगे दादा, या सगळ्या पाहुण्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि 5 रनची इथून गरज आहे. चला पुढील मॅचच्या टॉससाठी आमंत्रित करतोय. टॉस झालेलं आहे पुढील मॅचचा. जे हनुमान बुतिवलीने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे.
चला रेडी राहा, लगेच दोन्ही टीम रेडी राहा. 500 रुपये कोणासाठी आहेत? 12 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. मी पैसा गोळा करतोय, एकदा लागले की मला आठवण द्या. चौकार हॅट्रिक जे मारले अमरने त्यासाठी दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडून 1500 आणि विशाल दलवे यांच्याकडून 1000. योगेश धुळे यांच्याकडून 500. पैसा जितका आहे ना की मला असं वाटतं की माझं गणित आता फसलंय. चला मास स्टार्ट करा. 12 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. अक्षय जो इकॉनॉमिकल ठरला होता पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्याच विरोधामध्ये धावा बनवला त्या मात्र अमर दुलेनं. अमर दुलेच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं अक्षयनं काहीच करता आलं नव्हतं. परंतु इथे जर पाहिलं तर अक्षयच्या विरोधामध्ये अमर दुलेनं मात्र चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून ते लगातारचे 3 चौकार पाहायला मिळाले. आता येणारे बॉल जर इथून आपण पाहायला गेलं 12 आणि धावा बनवायचे त्या 5. हो इथून देखील आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. ओमकार ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रवीणचा हा वेगवान बॉल. धाव इथून मिळणार नाहीये. डॉट बॉल आलेत. आता ह्या धावा जर का बचाव करायचा असेल इथून जय भवानी अर्बन टीमला तर मात्र डॉट बॉल फेकावे लागतील. दबाव प्रस्थापित करावा लागेल. विकेट्स मिळवाव्या लागतील. त्याचवेळी मात्र तो या धावसंख्या तुम्ही बचाव करू शकाल. 11 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता. हो आणखीन एक अगदी आपण पाहताय बाउन्सरचा वापर केला आहे. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. टेक अप करत असताना बरोबर एक्सटी रक्षकाकडे निघालाय. जयेश यशवंतच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. इथून देखील डॉट बॉलच आपण पाहताय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. 10 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं होणं फार गरजेचे होते. सुरुवातीपासून जर का दबाव झाला असता तर मात्र या धावसंख्येचा बचाव देखील झाला असता. परंतु अक्षयच्याच विरोधामध्ये धावा आल्यात. हो आणखीन एक जबरदस्त वेगवान पंचांचं फिंगर आहे. बॅटची कडा घेतली आहे. पकडली आहे जयेशनं कॅच. मिळाली आणखीन एक विकेट. 4था आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या सोमजा 11 सावली टीमला. 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 वरती 4. बारने तुम्हाला बॅटिंग करायचे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भुतिवली तुम्हाला फिल्डिंग करायचे. चला दोन्ही टीम रेडी राहा. डगआउटच्या बाजूला मोरिया इलेव्हन बारने प्लीज आपला स्क्वॉड घेऊन या. कॅप्टन विनंती करतो की खेळाडू कक्षाच्या बाजूला या. 8 बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 9 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे प्रवीणनं. अगदी त्याच्याकडे 4थं षटक सोपवलं परंतु जबरदस्त कामगिरी करतो. त्याला देखील माहिती आहे डॉट बॉल जर का आले तरी मॅच अगदी आपण पाहता आमच्या टीमसाठी बनेल आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच मला घेऊन जायचं हे त्याला देखील माहिती आहे आणि तो प्रयत्न इथून मैदानाच्या आतमध्ये करतो. पहिले 2 डॉट बॉल आले त्याच्यानंतर 3ऱ्या बॉलवरती विकेट आली. आता 9 बॉलमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो इथून देखील आपण पाहता बॉल अगदी डीप मध्ये चाललाय. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी फक्त बॉल बरोबर खेळत बसले आणि तोपर्यंत धावा इथून मिळाला त्या म्हणजे 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले 32. येणारे बॉल शिल्लक येते इथून अगदी आपण पाहताय 8 आणि धावा बनवायच्या आहेत. ते सोमजाई सावले टीमला 3. ओ फटका तर लॉप केलाय. फिल्डर आहे जज करतायत. ओ जजमेंट चुकलं. कॅच ड्रॉप. कॅच नाही तर ही मॅच होती. ही कॅच जर का कॅरी झाली असती तर कदाचित या मॅच मध्ये वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं. परंतु आता येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. समजा 11 सावले टीम 35 धावसंख्येचा पाठलाग करते. 7 बॉल मध्ये 1 ची आवश्यकता. हो वेगवान प्रचंड वेगानं अगोदरच्या बॉलवरती जर का कॅच मिळाली असती तर कदाचित शेवटच्या 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता असते. परंतु त्या कॅचेस ज्या ड्रॉप झाल्यात आणि त्या कॅच ड्रॉप झाल्यानंतर ही मॅचवरची जी पकड आहे ती पूर्णपणे लूज झाली जय भवानी अर्बन टीमकडून आणि आता 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा कारनामे होताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं कडाव टीमचा
नितू मालीनं देखील 6 बॉलमध्ये एका धावसंख्येचं संरक्षण केलं होतं, ते मेडन षटक हाताळून आता तशी गोलंदाजी जय भवानी अर्बन टीमच्या गोलंदाजाला करावं लागेल. खऱ्या अर्थाने या टीमकडे देखील तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत, परंतु आता कोणाकडे ते षटक सोपवलं जाईल आणि 6 बॉलमध्ये ते एका धावसंख्येचा बचाव करतील. कारण की समोर जर पाहायला गेलं तर तेवढंच कठीण आव्हान आहे, ते म्हणजे अमर दुलेचं. तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून उभा आहे. कॅप्टनला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे, बॉलिंग केली आहे. मेडन षटक स्पर्धेतील पहिलं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र 6 बॉल एका धावसंख्येची आवश्यकता सॅकिंग इनवरती तो आहे. चला फिल्डिंगमध्ये थोडासा वेळ कमी घ्या, मॅच क्रुशियल आहे. ओ इथे पाठीमागे केलाय, फील्ड नाहीये, वॅकंड एरियामध्ये बॉल सरळ जाईल, सीमा पार. विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार आला अमर धुलेच्या बॅटमधून. आणि अजय सर खऱ्या अर्थानं अमर धुले यांच्यासाठी जर ही मॅच त्यांनी फिनिश केली तर कॅश प्राईज होतं. आता ते जे काही कॅश प्राईज आहेत ते तुम्ही द्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अमर धुले.